सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. उमदी येथे 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठीचे उपोषण सामोपचाराने मागे. शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन. लवकरच सकारात्मक निर्णयाची अपेक्षा. उमदी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध व्हावी आणि उमदी येथे कायमस्वरूपी 108 रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण आज सामोपचाराने समाप्त करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने सकारात्मक भूमिका घेत संबंधित मागणी शासन स्तरावर तातडीने पाठवून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत स्वेच्छेने उपोषण मागे घेतले. उमदी व परिसरातील अनेक गावे सीमावर्ती भागात असून अपघात, हृदयविकार, प्रसूती तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येतात. 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उपोषणाचे आंदोलन सुरू करण्यात आले होते. उपोषणाची माहिती मिळताच पंचायत समितीच्या सभापती सौ सावित्रीताई पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी विस्तार अधिकारी श्री बारापत्रे यांनीही उपस्थित राहून मागणीची माहिती जाणून घेतली. प्रशासनाच्या वतीने उमदी येथे 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करून सातत्याने पाठपुरावा केला जाईल. तसेच हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. लोकहिताच्या दृष्टीने प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवत उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दिलेल्या आश्वासनांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तालुका पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की उमदी येथे 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास सीमा भागातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण, गर्भवती माता आणि अन्य आपत्कालीन रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल. ही सेवा सुरू होणे ही परिसरातील नागरिकांची अत्यंत आवश्यक आणि दीर्घकालीन मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. या चर्चेदरम्यान आंदोलनकर्ते, समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे वातावरण सकारात्मक झाले असून उमदी येथे लवकरच 108 रुग्णवाहिका सेवा सुरू होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.